नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. श्रीकृष्ण कॉलनी चितोड रोड परिसरातील आकाश मनोहर कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला. वसंत झुंबर, नागेश झुंबर, गोरख झुंबर व डॉक्टर सोनवणे व भावड्या झुंबर यांच्या माध्यमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला असा आरोप आकाश कदम यांनी केला. तसेच पोलिसांनी MLC 5647 ही दाखल करण्यात घेतली आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व चाकूचा धारदार शस्त्राने मारहाण केली असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे व गळ्यातली चैन गेली आहे असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांची प्रतिक्रिया. मी जॉबवरून आलो 5 वाजेच्या दरम्यान मी घरी गेलो. घरनं माझ्या वाईफला घेऊन आलो. वाईफला घेऊन येत असताना मी राजकरनगर येथे पोहोचलो. ते अचानक मागणं आलेत माझ्या 5 जण आणि त्या 5 जणांनी माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि वार करत असताना त्याच्या वडिलांनी माझ्या हातावर घाव मारला आणि मुलांनी पाठीवर कोयता मारला आणि त्याच्या लहान मोठ्या भावानी माझ्या पोटामध्ये लोखंडी पाईप मारला आणि 2 जणांनी माझे हात धरलेले होते. तर त्याच्यामुळे मला काही करता येत नव्हतं आणि मी माझ्या घरात मारता मारता माझ्या गळ्यात सोन्याची चैन होती. सोन्याची चैन ओळून घेतली. त्याच्यानंतर खिशामध्ये 10,000 रुपये होते. ते 10,000 रुपये घेऊन सुद्धा ते पळून गेले तिथून. नेमकं तुम्हाला कोणी मारलं? नेमकं मला वसंत झुंबल, त्याच्यानंतर नागेश झुंबल, त्याच्यानंतर गोरख झुंबल, त्याच्यानंतर भावडू झुंबल, डॉक्टर सागर सोनवणे यांनी 5 माझ्यावर हमला केला. मारण्याचं कारण काय? मारण्याचं कारण काहीच नव्हतं. किरकोळ वाद होता. ते मिटवा माटवीचा वाद होता. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर त्याचे आई वडील सर्व होते. त्यांच्या समोर आमचं बोलणं झालं. त्याचे आई वडील त्याचा भाऊ ते बोलले की ठीक आहे मिटवून टाकू. त्याच्यानंतर आम्ही चाललो गेलो. आता या संदर्भात तक्रार केली का? हो, आम्ही मला जेव्हा मारलं तेव्हा मी 112ला कॉल केला होता. 112ला कॉल केल्यानंतर तिथं पोलीस तात्पुरते लगेच आले. आल्यानंतर त्यांनी माझ्या हाताचा फोटो, पाठीचा फोटो घेतला आणि त्या गावचा फोटो घेऊन त्यांनी वरती हे केलं, सेंड केलं. आता तुमची या संदर्भात काय मागणी? माझी पोलीस प्रशासनाला एकच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करावा आणि गुन्हा दाखल करावा. ते मारता मारता मला असे बोलले की मी आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन केस करून आलेलो आहे की तुला जीवाशी बी मारलं तरी पोलीस आमचं काय करू शकत नाही आणि आम्ही स्वतः सर्वजण पोलीस मध्ये असल्यामुळे आम्हाला पोलीस सुद्धा काहीच करू शकत नाही याची त्यांनी असे बोलले आणि लगेच पळ घेतली. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं सिव्हिलला कोणी आणलं? इथं सिव्हिलला माझे दाजी आणि माझे 2 मित्र होते. ते दोघी मित्रांनी मला इथं ऍडमिट केलं. हल्ला करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करा असे देखील आकाश कदम यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले. कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जानी पवार, डी24 पेड.